खरं सांगायचं तर गुरु, देव ही संकल्पना कधी पटवून द्यायचा प्रयत्नच करू नका. कारण जर तुम्ही तरुण पिढीला हे मुद्दामून कर म्हणून सांगितलं तर ती अजिबात करणार नाही. ही वृत्ती असते. ही सामान्य प्रत्येक माणसाच्या मनाची वृत्ती आहे. त्यामुळे आपण तोंडाने सांगण्यापेक्षा आपण ते अनुकरण करायचं असतं. कारण लहान मूल लहान असल्यापासून अनुकरण करत असतं पहिल्यांदा आपल्या आईचं, त्यानंतर वडिलांचं. जर ह्या पद्धतीने आई वडील जर देव आणि गुरु ह्या संकल्पनेकडे विशिष्ट योग्य पद्धतीने पाहत असलेलं लहान मुलांनी जर पाहिलं असेल, त्याच्यावरती तो जर योग्य संस्कार झाला असेल तर त्याला ही सांगायची गरजच नाही. म्हणजे जर आज तरुण पिढीला हे सांगायची गरज लागते असं तुम्हाला वाटत असेल तर याचा अर्थ आई वडील कुठेतरी कमी पडलेले आहेत. आणि मग अशा वेळेला त्यांच्या माथी मारायचा प्रयत्न करू नका. देव आणि गुरु ही संकल्पना. कारण गंमत अशी आहे की गुरु ही गोष्ट असं सांगतात की तुमची वेळ आली की तुम्हाला आपोआप योग्य वेळी येऊन भेटतो. कारण गुरुला खऱ्या अर्थानं गरज असते योग्य शिष्याला भेटायची. शिष्याला शोध घ्यायची गरज नसते. तेव्हा गुरु आणि देव ही संकल्पना कधीही तरुण पिढीच्या माथी मारायचा प्रयत्न करू नका. त्यांची वेळ आली की त्यांना आपोआप त्याचा उलगडा होणार आहे. थोडी सबुरी आई वडिलांनी ठेवायला हवी आहे.